कोणाचा पाय भसकात होता, कोणाचा हात भसकात होता, काय करायचा मग. आता हा रस्ता पाहिला ना कसा आहे, पडत यातच ना. ती जिजाऊ, ती सावित्री, ती रमाई अशी तिची अनेक रूपं. कधी नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून बायको म्हणून, तर कधी लेकराच्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारी आई. अशा प्रत्येक भूमिकेत ती कुटुंबात आपलं अस्तित्व टिकवून असते आणि म्हणूनच तिची महती ही जगाला सांगितली जाते. कधी काळी चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित असलेल्या तिनं आज पायलट बनून गगनभरारी घेतली असली तरी तिच्या डोक्यावरचा हंडा काही उतरलेला नाहीये. हे ढळढळीत वास्तव ही नजरेआड करून चालणार नाही, कारण गोष्टपेठ तालुक्यातल्या माळेगावच्या महिलांची ही गोष्ट आहे. 2-3 हजार लोकवस्तींचं हे गाव सुखानं नांदत असलं तरी पाण्यानं मात्र दुर्भिक्ष. पावसाच्या जोरदार सरी दरवर्षी कोसळत असल्या तरी पाणी साठत नसल्यानं पावसाचा उपयोगच नाही. त्यामुळे उन्हाळा आला की मायमाऊल्यांची पाण्यासाठी वणवण ठरलेलीच. इथूनच सुरू होतो त्यांचा जीवघेणा प्रवास. गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन हाती घेण्यात आलं. जवळपास 98 लाखांचं हे मिशन असल्यानं पाण्याचा प्रश्न कायमचाच मिटेल अशी भोळी भाबडी आशा मायमाऊल्यांनी त्यावेळी लावून धरली. त्यात वावगं असं काहीच नव्हतं. पण ठेकेदारानं आधी पाईपलाईनसारखी कामं करण्याऐवजी थेट टाकीचं काम हाती घेतलं. हे कामही अर्धवट सोडून तो 3 वर्षांपासून परागंदा झाला. अधिकाऱ्यांना लक्ष्मी दर्शन करून बिलापोटी जवळपास 72 लाख रुपये काढून घेतले. योजना झाली नसल्यानं मायमाऊल्यांची आशा हवेतच विरली. ग्रामपंचायतीनं स्वतःच्या खर्चातून रस्त्याच्या बाजूला 200 फूट खाली असलेल्या जुन्या विहिरीला कठडा बांधून घेतला. विहिरीतून पाणी शेंदून पाण्यानं भरलेला हंडा डोक्यावर घेऊन रणरणत्या उन्हात दगड-धोंड्यातून वाट काढत महिला घर गाठत असतात. 200 फूट वर चढताना तोल गेलाच तर जीव राहील की नाही याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेल्या आमदारांच्या मतदारसंघातलं हे गाव असलं तरी मायमाऊलांचा हंडाभर पाण्यासाठीचा संघर्ष काही थांबत नाहीये. फार काही नाही, निदान पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांनी पुढाकार घेऊन दर्जेदार कामं करावीत अशी माफक अपेक्षा या मायमाऊल्यांना आहे. लक्ष्मी दर्शनाच्या मोहात पडलेले अधिकारी पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष थांबवणार का, असाही त्यांचा सवाल आहे. माझे नाव विठ्ठल एकनाथ देशमुख, राहणार माळेगाव, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. आमच्या माळेगावचे विहीर, माळेगाव डुकरबुडीसाठी खास विहीर आहे. विहीर बांधताना त्यांनी एकदम निकृष्ट दर्जाची विहीर बांधलेली आहे. तर त्यांनी हे पूर्ण पाडून आणि आम्हाला एकदम व्यवस्थित बांधून दिली पाहिजे. किती रुपये पैसे खर्च झालेले? खर्चाचा तो अंदाज मलाही नाही सांगता येणार, तरी 4-5 लाख रुपये ते निश्चित 5 लाख रुपये सरपंचांनी स्वतः बांधलेलं आहे. ठेका घेता येत नसताना पण सर्व कामं जवळजवळ सरपंचांनीच केलेले आहेत. इथं जेवढी कामं आहेत ते ऑफिस असेल, आता इथली आमची उत्तरभूतची अंगणवाडी आहे, तो सर्व ठेकेदार तो सरपंचच आहे. आमची चांगल्यापैकी झाल्या पाहिजे अशी बांधले काम तेही ना एकदम ह्या कच्चा केलाय. आम्हाला चांगली बांधून पाहिजे येहर, जाई पण चांगली झाल्या पाहिजे, येहर पण चांगली झाल्या पाहिजे. तुम्ही किती लांब डोक्यावर हांडे वाहून येता? ए बाबा पका लांब आला, मग आता काय करायचं. प्यायला पाणी घरी येत नाही का? नाही. आणि पडल्या झडल्या अशा खराब काय रस्त्यातून मग पडत कोणाचा पाय भसकात होता, कोणाचा हात भसकात होता, काय करायचं मग. आता हा रस्ता पाहिला ना कसा आहे, पडत यातच ना.